हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. हॅपी संडे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सगळ्यांच्या आग्रहाखातीर सगळ्यांवरती उपकार करून मी माझा पहिला व्लॉग चालू करते. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. सो सगळे म्हणत होते की कर म्हणलं त्यांना काहीतरी आपल्याबद्दल वाटत असेल की ह्या जान्हवीला काहीतरी येतं, तर म्हणलं चला आपण दाखवूनच देऊयात. सो मग त्यानंतर मम्मी म्हणली की बाबा पहिला व्लॉग आहे, अशी पारुशासारखी बसू नको की मी तुला आवरून देते. मग तिने छानपैकी माझी पोणी घालून दिली आणि मग मी स्वामींची पूजा केली, त्यांना वस्त्र घातले. त्यानंतर मग त्यांचा जप केला आणि मग ते सगळं आवरल्यानंतर मी आणि मम्मी निघालो होतो बाहेर कामासाठी. काम करून आल्यावरती आज आमच्या मम्मीचा होता त्यांच्या ऑफिसमध्ये ॲन्युअल डे. सो मग मी तिला रेडी करून दिलं. आधी असं असायचं की आपला ॲन्युअल डे असायचा आणि आपली आई आपल्याला रेडी करून द्यायची, पण आता आपण एवढे मोठे झालो आहे की आपल्याला तिला रेडी करावं लागतं. क्यों हम इतनी जल्दी बडे हो गए. तर मग सगळं आवरल्यानंतर बघा आता आमची मम्मी कशी दिसते. हा गोड सुंदरी सुंदरी. तुझं नाव काय हाय, तुझं गाव काय हाय. आणि मग त्यानंतर मी तिला म्हणले तुला काळा टिक्का लावते, कुणाची नजर नको लागायला. तो हे आगे मैं सबको बुला दूँ, काला टीका मैं तो हे लगा दूँ. आणि मग ह्या सगळ्या गाण्यानंतर मी आणि माझा भाऊ गेलो होतो बाहेर, म्हणजे मम्मीला पिक करायला. सो मग जाताना माझा भाऊ म्हणला की दीदी स्टारबक्सला जायचं का. तर म्हणलं मला नाही तिथली कॉफी आवडत, तुला जायचं असेल तर चल. क्या करूँ, पैसा तो उसी का था ना, हमको क्या सिर्फ बैठने का है. मग त्यानंतर मी म्हणलं आता मला खायचं. सो मग मी माझ्या आवडीच्या ठिकाणी गेले, तिथे पराठा खाल्ला आणि तो काय त्यांनी पोट भरलं नाही. मग म्हणलं चला आता आपल्या फेवरेट जागेवरती जाऊ, म्हणजे चायनीज स्पॉटवरती. स्ट्रीट फूड इज अ लव. आणि इथलं तर अरे मला जर म्हणलं मला फक्त तिथली शेजवान चटणी आणि चॉप्स दिली ना, माझं त्याच्यावरतीच पोट भरण. नुसतं खायचं आणि दोन्ही बंटी बबली फुगून ठेवायची, म्हणजेच गाल. आणि मग हे सगळं खाल्ल्यानंतर आमच्या मम्मीचा फोन आला की मी आली आहे बाहेर, तुम्ही या. मग पटपट आवरलं आणि तिला घेऊन घरी आलो. सो मग आमच्या मम्मीला आज बेस्ट फ्लेबोटॉमीचा अवॉर्ड मिळाला आहे. त्यासाठी तिला काँग्रॅट्स. आणि आजचा डे असा छान गेला. बाय बाय.